ते इंग्लिश मिडियमचं सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलेले पोट्ट आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते, असं प्रत्युत्तर आता मंत्री गुलाबराव पाटलांनी आमदार रोहित पवारांना दिलंय. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थी फुटले नाही तर ईडी सीबीआय लावणार का असा टोला लगावला होता. त्यावर आता गुलाबराव पाटील संतापले. सांगलीच्या मिरजमध्ये काँग्रेसला खिंडार पडलंय. अनेक आजी-माजी सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडली. या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मिरजमधील काँग्रेसची ताकद कमी झाली. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात पोहायला गेलेल्या जलतरणपटूवर मगरीनं हल्ला केलाय. सांगलीवाडीच्या बाजूने पोहत असताना मगरीनं हल्ला केला. यावेळी मोठ्या धाडसानं सावंत यांनी मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर येथे अंबिका भवानी गडावर यात्रा महोत्सव पार पडला. त्यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यावेळी गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत देखील नागरिक सहभागी झाले होते. मंत्री गिरीश महाजनांनी चक्क ट्रॅक्टरचं स्टिअरिंग हातात घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला ट्रॅक्टर महाजनांनी चालवलाय. सुरुवातीला त्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यानंतर मिरवणुकीच्या ट्रॅक्टरचं सारथ्य केलं.